आता एक महत्त्वाची बातमी। शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकस आहार मिळावा यासाठी शाळा परिसरामध्ये जंक फूडला बंदी असणार आहे। राज्यातील सर्व शाळांसाठी हे कडक आदेश जारी करण्यात आलेले आहेत। शाळा परिसरात जंक फूडवर बंदी घालण्यात आलेली आहे। दरम्यान पुण्यातील शाळेजवळून याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी धडाका कारवाईचा जो आहे तो सुरू ठेवलाय, पण दुसऱ्या बाजूला आता नवीन आदेश सुद्धा एफडीएने जारी केलेले आहेत। ज्या शाळा आहेत, ज्या विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकतात तिथून 50 मीटरवर असलेल्या जंक फूडला आता थेट एफडीएने कारवाई करायचं ठरवलेलं आहे। मी सध्या पुण्यातल्या एका नामांकित शाळेच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर 50 मीटर अंतरावर असलेले जंक फूडचे जे सेंटर आहेत ते आता बंद करण्याचा निर्णय या फूड अँड ड्रग संस्थेकडनं घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर जंक फूडमध्ये येणारे जे पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये भजी असतील, वडापाव असतील किंवा इतर तेलकट तुपकट किंवा अधिक तळलेले पदार्थ आहेत, हे सगळ्यांना जे सेंटर आहेत, जे छोटे छोटे स्टॉल आहेत, त्यांच्यावर आता तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। त्यामुळे शाळांच्या 50 मीटरच्या भागात असलेल्या अशा छोट्या स्नॅक सेंटरवर आता लवकरच कारवाईचा हातोडा पडणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।